राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काही देशद्रोही संघटना नाही आहे. ती देशप्रेम शिकवणारी, ही मातृभूमी माझी आई आहे असं मांडणारी संघटना आहे. 3 वेळा बंदी आणण्याचा प्रयत्न केला, 3 वेळा ताऊन सुलाखून राष्ट्रीय स्वयंसेवक बाहेर पडला. तर एक सरकारी अधिकारी, मी मंत्री आहे ना, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत ना, माननीय नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान आहेत ना, आम्ही स्वयंसेवक आहोत, आम्ही वर्षाच्या 6 उत्सवाला जातो, आम्ही दंड घेऊन संचलनात उतरतो. व्हॉट रॉंग? मला काहीच कळत नाही. विश्वास नांगरे पाटीलने यांना पण सुचवेन की तुम्ही संघ शाखेत जा म्हणून. हां, संस्कार मिळतात, शिस्त मिळते. आणि या मॅडमना असं सुचवेन की संघाची जी राष्ट्रसेविका समिती आहे त्या शाखेत जा, बहुत संस्कार मिळते. विश्वास नांगरे पाटील संघाच्या कार्यक्रमात जातात, यात काही चुकीचं नाही. कशावरही वादळ उठवायचं काय, त्याला मजा आहे का काय मला कळत. खासदार विशाल पाटलांची पत्रकार परिषद, यावर मी पण एक पत्रकार परिषद घेऊ शकतो. पण मी ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचा अत्यंत निस्सीम भक्त आहे. ते जसं कशाकडे लक्षच देत नाही, आपलं काम करत होता तसं आहे. मी ज्या दिवशी बोलेन त्यावेळेला खूपच महागात पडेल. आणि मग याचा आज विशाल पाटलांनी म्हणावं की या तयारी आहे, तर मग पुढच्या आठवड्यात मी प्रेस कॉन्फरन्स घेतो की ह्या जिल्ह्यातला सहकार कोणी मोडीत काढला, कारखाने कोणी मोडीत काढले, बँक कोणी मोडीत काढली, सुदगिरणी कोणी मोडीत काढली. आता पुन्हा सगळं जाऊन पुन्हा एकदा जिल्हा बँकेचं लोन कसं मिळतं. बस इथेच थांबवताय तुम्ही मला. तेव्हा दिस माय ओपन चॅलेंज. नाही 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 मी तुम्ही खासदार एक मिनिट, तुम्ही खासदार, अरे हुशार आहेत खासदार, विशाल एवढे हुशार आहेत. हां, ते काय म्हणायचं, SP खूप चांगले आहेत पण कलेक्टर फार वाईट आहेत. आम्ही एवढे दूधखोळे नाही आहोत, आम्ही टीमने काम करतो. जर दोष असेल तर आमचा सगळ्यांचा दोष आहे. एकट्या SPचा कशाला दोष आहे? मी पालकमंत्री कशाला झालो? गाड्यांमधून फिरायला झालो का? माझं म्हणणं असं आहे की खासदारांनी उठसूट आरोप करताना एक बोट तिकडे जेव्हा असतं ना, ते 4 बोटं इकडे असतात. आणि त्यामुळे त्यांनी आज डिक्लेअरच करावं की चंद्रकांत पाटलांना माझं खुलं आव्हान आहे, माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलावं नेक्स्ट वीक ओनली फॉर दिस प्रेस कॉन्फरन्स. हो ना, जानतो सुरू करू ना, वसंतदादा बँकेपासून आणि वसंतदादा कारखान्यापासून सुरू करू ना. वसंतदादांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, आमचं मदन भाऊंबद्दल काही म्हणणं नाही, विष्णुपंतांबद्दल काही म्हणणं नाही. पण आज काय स्थिती आहे ना, राजकीय विषय काय. हां, मला एकच मिनिट, एक जण घे. जनरल प्रेस कॉन्फरन्स करू नका. आज मी 3 गोष्टींचा आढावा घेतला, पण यांनी मुद्दा उपस्थित केला त्यावर पुन्हा प्रबोधन करेन. काय बँकेबद्दल माहिती आहे तुम्हाला आणि बँकेच्या नियमांबद्दल? ऐका ना, मी सहकार मंत्री होतो 2 वर्ष. ज्या वेळेला एखादी बँक घाट्यात जाते त्यावेळेला त्याची वसुली करता 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 एका स्टेजला जी कर्ज राहिली, वसुली करता 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 वसुली करताना विकाविकी करता 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 एका स्टेजला आता याच्यापेक्षा जास्त खणता येणार नाही असं म्हणून तो विषय क्लोज करायचा असतो. वसंतदादा बँकेचा विषय किती वर्ष चालला आहे आणि जवळजवळ मी असं म्हणे 80-82% लोकांचे पैसे विकले दिल्याचं होत होत एका स्टेजला ती कोणाचीही क्लोज करावी लागते. वसंतदादा बँकेची इन्क्वायरी केव्हा सांगू, मी सहकार मंत्री तेव्हा सुरू झाली 14ला, आज इयर कोणते 26. तेव्हा दिस इज अ लॉ. आम्ही काय कोणाला फेवर नाही केलं ना. आमचं म्हणणं आहे हा विषय काय गुन्हेगारीचा तो राजकीय पातळीवर न जावा, पण जिल्ह्यात जे काही परिस्थिती बिघडली होती तुम्ही चिंता व्यक्त केली, त्यानंतर आता काही उपाययोजना करायला लागल्या, फक्त त्या परिणामकारकतेने. दादा एक मिनिट, तुम्ही आता म्हणत कायद्याने आम्ही केलं सगळं, पण लोक असा अर्थ करतात की तुम्ही पक्षात घेता आणि मत निर्णय घेता, लोकांना त्या स्वच्छ होतो ना. असं आहे हो, नियमाच्या चौकटीत केले त्याला कोर्टात चॅलेंज करा. मी समर्थ आहे कोर्टामध्ये केस जिंकायला. नियमाच्या चौकटीत केले. मी दिवसभर 22 तास काम करतो पण 2 तास शांत झोपतो. याचं कारण काही ठेवतच नाही शिल्लक दिवसभरामध्ये ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.